महासागर न्यूज। मी यापूर्वीच या विषयावर बोललो आहे, त्यामुळे अधिक बोलणं काही योग्य नाही। या महाराष्ट्राच्या 18 पगड जाती, 353 जातीचा ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब असेल, या सर्व समाजाचे प्रश्न सोडवणं सरकारची जबाबदारी आहे। ती जबाबदारी देवेंद्र फडणवीसजींनी घेतलेली आहे, आमच्या सरकारने घेतलेली आहे। आमची तीच जबाबदारी आहे, या महाराष्ट्रामध्ये कुठलाही समाज समोर येऊ नये, या ताटात त्या ताटात जाऊ नये, ही भूमिका सरकारची आहे आणि या भूमिकेतनं आम्ही काम करतो। आणि सरकार म्हणून आमची भूमिका ही नम्रतेची असली पाहिजे, ती त्या ठिकाणी समजून घेण्याची असली पाहिजे, तेच काम आम्ही करतोय। पुन्हा आंदोलन करतो त्यांना काय आता तो त्यांचा अधिकार आहे लोकशाही मार्गाने आंदोलन करायचा। सरकार म्हणून जेवढा काही प्रयत्न आमच्या तो आम्ही करणार आहोत। परभणीमध्ये काल नर्सिंगचा पेपर परत फुटलेला काय नाही, ह्या ज्या विकृती आहे, या विकृतीला ठेचून काढलं पाहिजे। याकरता कडक कायदा देशामध्ये आला आहे। आता या कडक कायद्याने एवढा प्रतिबंध लागणार आहे, यामध्ये जो आता आरोपी होईल, ज्याच्याही कलमा लागतील, त्याला खऱ्या अर्थाने जीवन त्यांचं उद्ध्वस्त होणार आहे। तर पेपर फुटीमध्ये जे लोक आहेत ना, त्यांचं जीवनच उद्ध्वस्त झालं पाहिजे, या भूमिकेत आम्ही आहोत। मागच्या वेळेस तुम्ही कोल्हापुरात आला होता, त्यावेळी तुम्ही म्हणला होता की हेलिकॉप्टर आणि साधणारे पेपर इतकं आम्ही काम करू। हे काम तर तुम्ही सुरुवात केलेली आहे, तुम्ही या कामात आतापर्यंत समाधानी आहात का? आणि तुमच्या 3 वर्षाचं काय? नाही, या राज्यामध्ये अत्यंत महत्त्वाची जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे दिली आहे, देवेंद्र फडणवीसजींनी दिली आहे। ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे। या राज्यामध्ये आपण जर बघितलं असाल, या 1.5 वर्षा सरकारमध्ये 100 कॅबिनेट निर्णय महसूल खात्याने घेतले। आपण जर कोल्हापूरचा विचार केला तर एकट्या चंदगडमध्ये आम्ही 12,000 कुटुंबांना, 55,000 लोकांना त्यांच्या संपूर्ण जमिनी फ्रीहोल्ड करून दिल्या, त्यांचा हेरे सरंजाम हटवला। आता चंदगड या कोल्हापूरमध्ये पुन्हा या ठिकाणी काही मागण्या आज माझ्याकडे येणार आहे। मी आता 2 तास जनतेचे निवेदन स्वीकारणार आहे। कोल्हापूरमध्ये जेवढे निवेदन मला येतील, त्या सर्व निवेदनावर काम करण्याची माझी जबाबदारी आहे। नंतर मी जिल्हाधिकाऱ्याशी बसून या सर्व निवेदनावर अंतिम कारवाई करणार आहे। त्यामुळे सरकार म्हणून जे आमचं काम आहे, समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला न्याय देणे, ते करूनच आम्ही या ठिकाणी आमचं भूमिका करतोय। मला विश्वास आहे की योग्य पद्धतीने जर सरकार चालवलं तर लोकांना न्याय मिळू शकतो। सरकार ही विकासाची चाबी आहे, समाजाच्या गरीब माणसाचं कल्याण करणारी चाबी सत्ता आहे आणि सत्तेचा उपयोग हा गरीब माणसाकडे झाला पाहिजे। काय मागण्या होत्या, काय आपण महाराष्ट्र प्रांतिक महासभेच्या वतीने कोल्हापूरमध्ये आज महाराष्ट्राचा मेळावा झाला। या मेळाव्यामध्ये मला या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं होतं आणि प्रामुख्याने या महाराष्ट्रातील जो ओबीसी मधला तेली समाज आहे, लिंगायत समाज आहे, या समाजातील सर्वच व्यक्तिमत्व या ठिकाणी हजर होते। त्यांनी या ठिकाणी महत्त्वाच्या 4-5 मागण्या केलेल्या आहेत। संत जगनाडे महाराज जे महामंडळ माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी तयार केलं आहे, त्या महामंडळाला निधी पाहिजे आहे, त्या महामंडळाचं गठन झालं पाहिजे, ही मागणी आहे। सोबतच मुंबईमध्ये अनेक दिवसापासून प्रांतिक तैलिक महासभेची जागा जी त्यांना मिळत नाही, ती जागा मिळावी हा प्रश्न आहे। सोबतच सुटे तेल जे आहे, खुलं तेल जे विकणं बंद केलेलं आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर 50,000 60,000 परिवारांचा जो रोजचा व्यवसाय तो थांबलेला आहे, त्याबद्दलचा एक प्रश्न आहे। सोबतच त्या ठिकाणी लिंगायत समाजाच्या ज्या स्मशानभूमी आहे, त्यांच्या जागेचा प्रश्न आहे। असे 18 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत। निश्चितपणे मी त्यांना आश्वासन दिलं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आम्ही सर्व मिळून हे प्रश्न निकाली काढू। मला विश्वास आहे की हे सर्व प्रश्न निकाली निघण्यालायक आहे, ते निघतील। महासागर न्यूज।